फोटो व्हॉट्सअपवर पाठवायचे आहेत. बरोबर आहे. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 16 पासून पुढे घेणार आहोत. ठीक आहे. तर 3 क्वेश्चन बोर्डवर लिहिले आहेत मी इथं. क्वेश्चन नंबर 16 घेऊया सगळ्यात पहिले. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. बघा काय काय दिले आपल्या ह्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला दिलं आहे ॲम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर आहे असं दिलं आहे. राईट. आणि दुसरी एक कंडिशन दिली आहे की कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स द पोटेन्शियल एनर्जी. राईट. तर पहिले गिवन लिहूया. गिवन गिवन दिलं तुम्हाला A इक्वल टू 8 सेंटीमीटर. तर मीटरमध्ये करूया 8 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. सध्या गरज नाही तसं. आणि तुम्हाला दिलं आहे कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. ही कंडिशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कंडिशन नाही समजली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. बरोबर. आता टू फाइंड करायचं आहे ॲट व्हॉट डिस्टन्स म्हणले. बघा लक्षात घ्या. ॲट व्हॉट डिस्टन्स. आणि डिस्टन्स कुठून काढायचं आहे. फ्रॉम मीन पोझिशन. इथं जर मीन पोझिशन म्हणलं नसतं, इथं जर एक्स्ट्रीम पोझिशन म्हणलं असतं लक्ष द्या, तर तुम्हाला अगोदर एक्स काढावं लागलं असतं आणि ए मधून एक्स मायनस करावं लागलं असतं. बरोबर आहे का. पण इथं मीन पोझिशन म्हणल्यामुळं आपण डायरेक्टली एक्स काढूया. तर टू फाइंड एक्स इक्वल टू व्हॉट. सोल्युशन. कंडिशन लिहायची. कंडिशन आहे आपली कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. दोन्ही फॉर्म्युला लिहूया. कायनेटिक फॉर्म्युला आहे बोला 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 3 टाइम्स आहे म्हणून 3 लिहिले. तर पोटेन्शियल फॉर्म्युला हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. काय कॅन्सल झालं सांगा. तर हाफ m ओमेगा स्क्वेअर हाफ m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल झालं. ओके. इथं उरलं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू इथं उरलं 3x स्क्वेअर. राईट. हे मायनस x स्क्वेअर इकडे जाऊन काय होईल प्लस होईल. म्हणजे होईल तुम्हाला a स्क्वेअर इक्वल टू 4x स्क्वेअर. 4 इकडे गेलं डिवाइड झालं. याच्यावर आपल्याला भेटेल x स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर बाय 4 आणि x इक्वल टू a/4 a/2. कारण स्क्वेअर रूट घ्यायला आपण स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला भेटेल a/2. a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट a 4चा स्क्वेअर 2 अँड दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. म्हणजे x इज इक्वल टू a/2 ला कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे 25% पोटेन्शियल एनर्जी असेल आणि 75% कायनेटिक एनर्जी असेल. हे थिअरीमध्ये सुद्धा आपण शिकवलेलं आहे. एक वेळेस थिअरीच्या नोट्समध्ये जाऊन चेक करा की किती ह्याला कायनेटिक एनर्जी म्हणजे a/2 म्हणजे मिडल पॉईंटला. राईट. तर 75% आणि 25% येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 17. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ पिरियड 2 पाय सेकंद. राईट. तर हा प्रॉब्लेम थोडासा टिपिकल आहे. त्यामुळं या प्रॉब्लेमला तुम्ही स्टार करा. ओके. या प्रॉब्लेमला स्टार करा आणि ह्याला परत रिव्हिजन द्या. लक्षात घ्या. ओके. टिपिकल प्रॉब्लेम आहे. असा प्रॉब्लेम आपण थेरी लेक्चर ज्यावेळेस आपले होते प्रॉब्लेममध्ये सुद्धा शेवटच्या टाईपमध्ये किती नंबरचा प्रॉब्लेम आहे ते मला दाखवा तुम्ही. मी तुम्हाला शेवटी सांगितलं होतं बघा. बरेच जण आला नव्हता हा प्रॉब्लेम. राईट. तर अगोदर आपण गिवन लिहूया. इथं गिवन काय काय दिलं तुम्हाला. टाइम पिरियड दिले t इक्वल टू 2 पाय सेकंद. दुसरं काय दिलं आहे अबाउट द मीन पोझिशन O. म्हणजे O मीन पोझिशन आहे. तर डायग्राम काढू वाटलं तर आपण हे बघा हे O आहे. राईट. आणि याचं पूर्ण टाइम पिरियड जे आहे हे मीन पोझिशन, हे एक्स्ट्रीम पोझिशन पॉझिटिव्हवाली आणि एक्स्ट्रीम पोझिशन निगेटिव्हवाली. ओके. आणि याचा टाइम पिरियड आपल्याला 2 पाय दिला आहे. बरं मला सांगा इथून इथपर्यंत जायला वापस एक आसोलेशन करायला 2 पाय. तर अर्ध्या आसोलेशनसाठी पाय. बरोबर आहे का. आणि 1/4 आसोलेशनसाठी π/2 सेकंद लागेल. तर हे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. पुढे बघूया आपण. ऑब्झर्व टू हॅव अ स्पीड म्हणजे तुम्हाला v दिलंय. तर v इज इक्वल टू दिलंय b√3. v इक्वल टू काय दिलंय b√3 मीटर पर सेकंद. आता तुम्ही म्हणा b काय आहे. b एक काही कॉन्स्टंट आहे. बघूया आपण पुढे. वेन ॲट अ डिस्टन्स b म्हणजे तुम्हाला x दिलं आहे
बी दिलं आहे. म्हणजे ज्यावेळेस एक्स बी आहे त्यावेळेस व्ही बी रूट 3 आहे. हे कळालं का? ओके. सो इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम द, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण इथं बी घेतला एक पॉईंट, राईट. हे बी डिस्टन्स आहे बघा, एवढं डिस्टन्स किती आहे? बी आहे. आणि या पॉईंटला याची व्हेलॉसिटी आहे व्ही इज इक्वल टू बी रूट 3, बरोबर आहे का? बी रूट 3 एवढी व्हेलॉसिटी आहे या पॉईंटला, राईट. आणि जर पार्टिकल अवे फ्रॉम, म्हणजे इकडे चाललेला आहे पार्टिकल, या साईडला जात आहे, म्हणजे कुठं चालला तो एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात आहे. इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम ओ ॲट व्हॉट इन्स्टंट, ॲट दॅट इन्स्टंट सॉरी, ह्या टाईमला तो पुढे चाललेला आहे. फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. परत डिस्टन्स बी ट्रॅव्हल करायला किती वेळ लागेल ते काढायचं आहे. आता ॲक्च्युली बी डिस्टन्स किती आहे आपल्याला माहिती नाही, राईट. तर अगोदर बी आणि ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय रिलेशन आहे का ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आणि मग त्यानंतर आपल्याला कन्क्लुजन काढता येईल, बरोबर आहे का? बघा विद्यार्थी मित्र, प्रॉब्लेम फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्राला प्रॉब्लेम जेव्हा येत नाहीत ना, मग ते काय करतात, सोडून देतात किंवा ते प्रॉब्लेम समजून घेत नाहीत. तर प्रॉब्लेम परत वाचला पाहिजे. जोपर्यंत प्रॉब्लेम समजणार नाही तोपर्यंत सोल्युशन येणार नाही. मी बऱ्याच वेळा सांगतो, राईट. चला, टू फाइंड काढायचं आपल्याला. टू फाइंड आपल्याला टाईम काढायचा आहे. टाईम टू ट्रॅव्हल फर्दर डिस्टन्स बी. फर्दर डिस्टन्स बी. बी डिस्टन्स एवढं ट्रॅव्हल करायला किती टाइम लागेल ते काढायचं आहे. सोल्युशन बघूया. सोल्युशन, ओके. लक्ष द्या. आता तुम्हाला व्ही आणि एक्स मध्ये रिलेशन दिले. आपल्याला म्हणलेलं आहे ॲट एक्स इक्वल टू बी. ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट बी एवढी होती त्यावेळेस व्ही इक्वल टू बी रूट 3, राईट. हे आपल्याला दिलेलं आहे. मग आपण काय करूया, व्हीचा फॉर्म्युला वापरूया. आपल्याला माहिती आहे वी नो. माहीत नसलं तरी दुसऱ्याचं बघून लिहायचं, बरोबर आहे का? तर दुसऱ्याचं बघून लिहू नका, घरी एकटेच आहेत तुम्ही आता, राईट. मनानं करा, राईट. ओके. सो व्ही आहे तुमचं व्ही इक्वल टू, फॉर्म्युला काय सांगा, कोण सांगा मला? ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. किमती ठेवूया बघा. व्हीची किंमत ठेवूया बी रूट 3. फार सोपं आहे पण थोडं समजलं पाहिजे. ओमेगाची किंमत जशाच तशी, किंवा ओमेगा आपल्याला दिले बघा इथं टी दिलेलं आहे म्हणून ओमेगाची किंमत ठेवूया आपण 2π/t. फॉर्म्युला ठेवूया 2π/t, राईट. एची किंमत जशाच तशी ए स्क्वेअर आणि एक्सची किंमत ठेवली बी स्क्वेअर. ओके. ह्याला मग टीची किंमत 2π जर ठेवली तर काय भेटेल बघा इथं करूया आपण. चला, बी रूट 3 इक्वल टू 2π/t ची किंमत सुद्धा आहे 2π अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर 2π कॅन्सल झालं. म्हणजे ओमेगाची किंमत किती आली बघा? 1 आली ओमेगाची किंमत. ओके. आता स्क्वेअरिंग केलं तर आपल्याला भेटलं बी स्क्वेअर इंटू 3, रूट 3चा स्क्वेअर 3 आला, इक्वल टू बोला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. लक्ष द्या बाळांनो, हे बी स्क्वेअर मायनस आहे, इकडून काय होईल प्लस होईल. तर हे 3b स्क्वेअर आहे आणि इथले 1b स्क्वेअर म्हणजे किती झाले 4b स्क्वेअर. तर आपल्याला भेटलं ए स्क्वेअर इक्वल टू 4b स्क्वेअर, किंवा स्क्वेअर रूट घेतल्यावर ए इक्वल टू 2 स्क्वेअर रूट घेतल्यावर 2b. तर एची किंमत आली 2b. आता लक्ष द्या ए किती आहे हे बघा. इथून इथपर्यंत डिस्टन्स ए आहे. ओके. ए 2bच्या इतकं आहे. ह्याचा अर्थ बी जे आहे हे a/2 आहे. म्हणजे मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनचा मधला पॉईंट आहे. लक्ष द्या, मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनचा मधला पॉईंट आहे बी, राईट. आणि अजून बी डिस्टन्स कव्हर करायचं म्हणजे तो कुठे जाईल आता? एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल एक्स्ट्रा. आता प्रॉब्लेम इथून पुढे प्रॉब्लेम ॲक्च्युली स्टार्ट झालेला आहे. आता लक्ष द्या, हे ओ पॉईंट काय? मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत त्याला नावं देऊ आपण, राईट. त्याला नावं देऊ आपण. समजा ह्या पॉईंटला काय ते आपण ओके पी म्हणू, समजा पी, राईट. हे ओ पी आणि एक्स्ट्रीम पोझिशनला आपण ए म्हणू. लक्ष द्या. सो टाइम टू ट्रॅव्हल कुठून कुठपर्यंत जायचं आपल्याला? ओ टू ए, ओ पासून ए पर्यंत जायला किती टाइम लागेल बरं? राईट. टाइम पिरियड बाय 4 इक्वल टू t/4, राईट. तर हे बघा t/4 त्यावेळेस कुठं टी होईल, राईट. म्हणजेच किती 2π/4 म्हणजेच किती π/2 सेकंद. किती आलं बोला?
π/2 ओ पासून ए पर्यंत यायला, राईट. आता टाइम टू ट्रॅव्हल फ्रॉम ओ टू पी बघूया आपण ह्या बी डिस्टन्स करून राहण्यासाठी. सो आहे की नाही, ओ टू पी साठी बघूया. तिथे कसं करावं लागेल, आपल्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन काढावं लागेल. x इक्वल टू ए साइन ओमेगा टी या फॉर्म्युला काढावं लागेल. कारण मेन पोझिशन असल्यामुळे फायची किंमत किती आली, 0 आली. तर ठेवलं नाही आपण. ए ची किंमत किती आहे मला सांगा. एक्स ची किंमत किती आहे, एक्स ची किंमत आहे बी आहे. ए ची किंमत किती आहे तर काढली होती आपण, ए ची किंमत आहे 2b, राईट. साइन ओमेगाची किंमत किती आहे कोण सांगेल, 2π अपॉन टी. टी ची किंमत सुद्धा 2π, 2π कॅन्सल झालं 1, ते झालं साइन टी. ओके, त्याला डिवाइड करून घेतलं आपण तर काय भेटलं आपल्याला सांगा. हे सो बी कॅन्सल झालं. सो 1/2 इक्वल टू साइन टी. आता मला सांगा साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 येते. साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू, ऑब्विसली 30, राईट. सो टी इक्वल टू 30 डिग्री. 30 म्हणजे पायच्या केसमध्ये किती असते, पाय म्हणजे 180, π/6, व्हेरी करेक्ट, π/6 सेकंद. ओके, बघा इथून इथपर्यंत जायला टाइम लागला π/6 सेकंद आणि इथून इथपर्यंत जायला टाइम लागला म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला π/2 सेकंद. तर आपल्या कुठे जायचंय, आपल्याला जायचंय P2A, म्हणजे एवढा टाइम मायनस एवढा केला तर एवढा भेटेल, बरोबर आहे का. सो आपण म्हणूया पुढे, इकडे लिहितो आता. चला सांगा, टाइम टू ट्रॅव्हल कुठून कुठपर्यंत, P2A. तुम्हाला डायग्राम काढावं लागेल. असं जर तुम्ही पॉईंट येत असतील तर ते डायग्राम काढावे लागेल. P2A किती टाइम लागेल सांगा मला. तर इट विल बी π/2 मायनस π/6. लक्षात येते, इक्वल टू. सो दॅट इक्वल टू, याचा लसावी काढला आपण किंवा कॉमन काढूया, π/2 कॉमन काढलं. बघा उरलं इथं 1, सगळंच निघालं इथं. इथं उरलं 1/3, राईट. सो ते आलं तुम्हाला π/2, इथं आलं 3 मायनस 1/3. लसावी काढायचा 2 मायनस 3. सो इट विल बी π/2 इंटू 2/3. 2 कॅन्सल झालं तर टाइम रिक्वायर्ड झाला तुमचा, इट विल बी इथं लिहितो वाटत तर. सो टी डॅश म्हणूया आपण, टी डॅश इक्वल टू बोला π/3 सेकंद. कळते किती टाइम लागला, हे 2 कॅन्सल झालं, π/3 सेकंद. अँड दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. ओके, लक्षात येते, ठीक आहे. 18 नंबरचा प्रॉब्लेम बघूया. 18 नंबरचा प्रॉब्लेम वाचूया आपण. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑफ मास m1, ओके, सस्पेंडेड फ्रॉम द लाइट स्प्रिंग इज t. गिवन काय दिले बघूया आपण. गिवन आहे त्यावेळेस मास m1 होतं, त्यावेळेस टाइम पिरियड t होता, असं म्हणते त्याने. t when a body of mass m2 is tied to the first body. बघा लक्ष द्या, आता स्प्रिंग आहे ना, सस्पेंडेड फ्रॉम द लाईट स्प्रिंग. ओके, सिस्टीम इथं काढूया आपण. हे बघा, हे रिजिड सपोर्ट आहे, ह्याला स्प्रिंग लावलेली आहे आणि ह्याला मास लावला m1. लक्षात येते सगळ्यांना, m1 मास लावला. ह्याचा टाइम पिरियड आहे t1. इथपर्यंत काय लागेल तुम्हाला, m1 मास असताना टाइम पिरियड t आहे किंवा t1 नाही, t मला यांनी. ओके, आता काय म्हणते, वेन द बॉडी ऑफ मास m2 इज टाईड टू द फर्स्ट बॉडी. बघा m2 मास हे पहिल्या बॉडीला लावलेलं आहे, म्हणजे m1 मास काढलाय का नाही, m1 मास काढला नाही. ह्याला दुसरा मास m2 लावलेला आहे. बघा कळते, म्हणजे टोटल मास किती झाला, टोटल मास झाला m1 प्लस m2. बरोबर काय. सिंपल एक्झाम्पल घ्या. लॉकडाऊनच्या अगोदर तुमचं मास समजा 50 किलो असेल आणि लॉकडाऊनमध्ये घरी बसून मस्त खाऊ तुमचं मास आणखी 50 किलो वाढलं, म्हणजे किती झाला तो टोटल, 50 प्लस 50 100 झालं ना. 100 सेंचुरी मारली तुम्ही. चला, तर म्हणजे झालं तुमचं मास m1 प्लस m2. एवढं मास असताना टाइम पिरियड तुम्हाला 2t होतं म्हणते त्यांना. 2t कळलं का. पहिल्यांदा टाइम पिरियड t होता, आता 2t झाला.
ओके. सो कम्पेअर द मास M1 अँड M2. तर तुम्हाला टू फाइंड काढायचं आहे. टू फाइंड कम्पेअर म्हणजे काय, रेशिओ घ्यावा लागेल M1 डिवाइड बाय M2 इक्वल टू मास. राईट. तर बघा जण इथं कन्फ्यूज काय होतंय की पहिल्या वेळेस M1 होता टाइम T होता, दुसऱ्या वेळेस M2 होता टाइम 2T होता असं वाटतंय. पण M2 ॲड केलं नाही, M2 हा ॲड केलं, सॉरी M2 हे M1 रिप्लेस केलं नाही. राईट. M2 M1 मध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे दोघांचाही मास घ्यावा लागेल दुसऱ्या केसमध्ये. चला आपल्याला माहित आहे स्प्रिंगचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, तर आपल्याला माहित आहे सोल्युशन लिहूया आपण इथं. T इक्वल टू 2π रूट M अपॉन K. बरोबर आहे का फॉर्म्युला आहे का, K अपॉन M आहे, कन्फ्यूज होऊ नका, M अपॉन K आहे. ओके. चला म्हणजे आपल्याला म्हणलं की T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट M. बरोबर आहे का. ओके. तर केस 1 मध्ये काय येईल, दोन केस आहेत आपल्याकडे. केस 1 मध्ये येईल केस 1 T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट M1 घ्यावं लागेल आपल्याला. आणि केस 2 मध्ये काय येईल सांगा मला. केस 2 मध्ये 2T, केस 2 मध्ये T2 आहे ना, ते 2T आहे बघा, हे 2T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट M1 प्लस M2. राईट. दोघाला काय काय आता डिवाइड करा, ह्याला 1 म्हणा, ह्याला 2 म्हणा. डिवाइड इथं लिहितो, डिवाइड 1/2, डिवाइड 1/2. सगळं दिसतं व्यवस्थित. चला करूया आपण. T डिवायडेड बाय 2T, T डिवायडेड बाय 2T. बघा इथं T डिवाइड बाय 2T, इकडे काय आलं इक्वल टू रूटमध्ये एक कॉमन रूट काढतो वाटतं, रूटमध्ये M1 डिवायडेड बाय M1 प्लस M2. TTला टाटा केला आणि स्क्वेअरिंग केलं, तर 1/4 आले इथं, 2चा स्क्वेअर इक्वल टू याचा स्क्वेअर रूट निघून गेला M1 डिवाइड बाय M1 प्लस M2. आता याला सॉल्व करायचं, उत्तर येतं क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. M1 प्लस M2 इक्वल टू 4M1. बघा नो इकडचं M1 काय होईल, तिकडे जाऊन मायनस होईल, तर 4 M1 आहे, इकडे 1 M1 आहे. M1 इकडे जाऊन मायनस झालं तर किती होईल, 3 M1. तर उत्तर आलं आपलं बघा 3 M1 इक्वल टू M2. तर आपला M1 अपॉन M2 पाहिजे, तर M2 इकडे घेऊन या. सो M1 अपॉन M2 इक्वल टू 1/3. राईट. सो दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. ते प्रॉपरली व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेत चला आणि लिहिलेले फोटो मला पाठवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 16, 17, 18 झाले, 19, 20, 21 बघूया. ठीक आहे. ओके. प्रॉब्लेम नंबर 19 पाहूया. द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिले आपल्याला, x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस b कॉस ओमेगा टी. म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की हे दोन SHMचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे जे कंपोजिशन ऑफ SHMचं आहे. बरोबर आहे का. तर हे एक SHM आहे a साइन ओमेगा टी आणि हे दुसरं SHM आहे b कॉस ओमेगा टी आणि दोघांची बेरीज आहे x. राईट. आणि दोघांची बेरीज सुद्धा काय येते, SHMच येते, आपल्याला माहिती आहे, आपण कंपोजिशन मी पाहिलेलं आहे. पण इथे तेच विचारलंय की वेर ए एन बी आर कॉन्स्टंट, ओमेगा कॉन्स्टंट आहे, म्हणलंय प्रूव्ह दॅट द पार्टिकल परफॉर्म्स अ लिनियर SHM. हे SHM करते असं प्रूव्ह करा म्हणून सांगितलं तुम्हाला, विथ ॲम्प्लिट्यूड, त्याची ॲम्प्लिट्यूड ही आहे असं प्रूव्ह करा. राईट. ते रिव्हर्स मेथडने जावं लागेल आपल्याला. मॅथ्समध्ये एक रिव्हर्स मेथड असते, तर ती बघूया आपण. राईट. सोल्युशन बघूया डायरेक्टली याला. सोल्युशन गिवन इक्वेशन आहे आपल्याकडे, गिवन इक्वेशन. राईट. x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस b कॉस ओमेगा टी. राईट. a आणि b हे काय आहेत, दोन कॉन्स्टंट आहेत. हवे का. मग आता a ची काय ती आपण किंमत ठेवूया आणि b ची काय ती किंमत ठेवूया. सबस्टिट्यूशन मेथडमध्ये जाऊया. राईट. पुट a ची किंमत ठेवूया आपण, काहीतरी r एक कॉन्स्टंट आहे ते सुद्धा साइन डेल्टा, आणि b ची किंमत ठेवूया आपण. ओके. ॲक्च्युली a ची आपल्याला काय ठेवावं लागेल,
कॉस डेल्टा ठेवावं लागेल, लक्षात घ्या, कारण साईन सोबत कॉस घ्यावं लागते आणि कॉस सोबत साईन घ्यायला लागते, राईट. आर कॉस डेल्टा आणि बीची किंमत ठेवली आपण आर साईन डेल्टा. मग तसं केलं तर काय होते बघा, एक्स इक्वल टू आर एची किंमत ठेवली आणि आरला अगोदर घेतलं साईन ओमेगा टी कॉस डेल्टा, काहीच केलं नाही बघा, हे आर कॉस डेल्टा जे होतं त्याचं आर इथं घेतलं, राईट. प्लस अगेन आर येईल आर कॉस ओमेगा टी साईन डेल्टा. नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहिती आहे काय कॉमन काढावं लागेल, आर कॉमन काढावं लागेल, राईट. तर आर कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये राहिलं साईन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साईन डेल्टा. हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी, म्हणजे साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे हा. तर एक्सची किंमत होईल आर साईन ए काय याच्यामध्ये ओमेगा टी प्लस बी म्हणजे डेल्टा, राईट. एक्स आलेलं आहे तुमचं आर साईन ओमेगा टी प्लस डेल्टाच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. म्हणजे काय हे कायच इक्वेशन आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एमचं आहे. सो इथे लिहू शकतो आपण दिस इज. आता जर 2 मार्काला आला तर इथपर्यंत सफिशियंट आहे, पण जर 3-4 मार्काला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला हे डिस्प्लेसमेंटपासून व्हेलॉसिटीपासून ॲक्सेलरेशन काढावं लागते, राईट, आणि ॲक्सेलरेशन प्रूव्ह करावं लागते. इथंच लिहू आपण आता. सो दिस इज इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ particle performing SHM, right, particle performing SHM, and therefore the given particle perform the SHM, right. Therefore given particle perform SHM, perform SHM. तर पहिला पार्ट प्रूव्ह केला आपण, प्रूव्ह दॅट द पार्टिकल परफॉर्म्स लिनियर मला वाटतं इथं लिनियर वर्ड वापरा, लिनियर SHM. ओके. आता तुम्हाला विचारलं की विथ ॲम्प्लिट्यूड, याची ॲम्प्लिट्यूड ए इक्वल टू √a² प्लस b² आहे असं प्रूव्ह करा म्हणलंय. तर आपण जे पुट केलेलं आहे याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, राईट. इथं लिहूया आपण स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2, राईट. स्क्वेअरिंग and adding equation 1 and 2 we get. काय भेटेल आपल्याला, लाडू भेटेल का, नाही लाडू नाही, नवीन इक्वेशन भेटते बघा. तर याचं स्क्वेअरिंग केलं a² प्लस b² इक्वल टू, राईट. किंवा इथं ॲम्प्लिट्यूड आणि ए घेतलेले आहे, तिथं आरच्या जागी आपण ए सुद्धा घेऊ शकतो बरं का, आर इक्वल टू 1 पुन्हा ठेवूया आपण वाटलं तर. सो इट विल बी r² cos² डेल्टा स्क्वेअरिंग केल्यामुळं प्लस r² sin² डेल्टा, बरोबर आहे. तर याच्यातून r² कॉमन काढलं तर आपल्याला भेटलं a² प्लस b² इक्वल टू r² कॉमन काढलं sin² डेल्टा असले चालेल, बेरजेमध्ये आहे cos² डेल्टा, राईट. पण sin² थिटा प्लस cos² थिटा काय असते, 1 असते. तर आपल्याला भेटलं r² इज इक्वल टू a² प्लस b². आता आरला ए म्हणलेलं आहे तर आर इक्वल टू कॅप स्मॉल घ्यावं लागेल a² प्लस b², बट आर इक्वल टू कॅपिटल ए, तर ए इक्वल टू √a² प्लस b². सो दिस इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. लक्षात येते, दोन्ही पार्ट आपण प्रूव्ह केलेले आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 19 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 20 घेऊया, 20 नंबरचा क्वेश्चन घेऊया. 2 parallel SHM represented by x1 equal to 5 sin 4 pi t plus pi by 3, राईट. तर गिवन काय काय बघूया आपण इथं. गिवन x1 equal to 5 sin 4 pi t plus pi by 3, ओके. आणि x2 दिलं आहे आपल्याला, x2 इक्वल टू 3 sin 4 pi t प्लस pi by 4,
राईट. आर सपोज टू सेंटीमीटरमध्ये आहे, सेंटीमीटर. सपोज टू अ पार्टिकल डिटरमाइन द एम्प्लिट्यूड अँड इपोच ऑफ द रिझल्टंट SHM. राईट. या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यावर जो रिझल्टंट SHM येते त्याचे एम्प्लिट्यूड म्हणजे कॅपिटल आर म्हणा किंवा इथं कॅपिटल ए म्हणलेलं आहे, कॅपिटल ए काढायचं आहे. आणि रिझल्टंट इपोच म्हणजे काय, त्याचा डेल्टा काढायचा आहे. राईट. तर बघूया आपण. टू फाइंड आर इक्वल टू व्हॉट अँड डेल्टा इक्वल टू व्हॉट. ओके. सोल्युशन. याला इक्वेशन 1 म्हणू आपण, याला 2 म्हणू. राईट. आणि 1 2ला जर आपण कम्पेअर केलं, कम्पेअर 1 and 2 with general equation of SHM. General equation of SHM. General equation of SHM माहिती तुम्हाला सगळ्याला. यस. x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. आता हे दोन इक्वेशन आहेत म्हणून इथे x1 आणि x2 येईल. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला भेटेल A1 इक्वल टू काय भेटेल सांगा मला. A1 इक्वल टू भेटेल बघा 5 कॉमा. A2 काय भेटेल सांगा बरं मला. A2 भेटेल 3 कॉमा. Phi1 काय भेटेल बरं सांगा. Phi1 हो का, हे तर ओमेगा भेटेल ना. Phi1 भेटेल तुम्हाला पाय बाय Phi1 इक्वल टू पाय बाय 3 आणि Phi2 काय भेटेल मला सांगा. Phi2 भेटेल पाय बाय 2. ओके. ओमेगा कम्पेअर करायची गरज नाही कारण आपला आर आणि डेल्टाची किंमत काढायची. आता आरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आर इक्वल टू सांगा बरं अंडर रूट ऑफ कोण सांगाल. A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस Phi1 मायनस Phi2. इथे जे बी मोठा असेल ते घ्यायचं. जर Phi2 मोठा असेल तर Phi2 मायनस Phi1 घ्यायचं किंवा कोणतं घेतलं तर कॉसची व्हॅल्यू मायनस कॉस थिटा किंवा कॉस मायनस थिटा इक्वल टू प्लस कॉस थिटा येते. ओके. तर किंमत ठेवूया, फक्त किंमती ठेवायचं आणि त्याला सॉल्व करायचं. बघा कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागेल. राईट. मी इथं कॅल्क्युलेशन कोण आणलेलं आहे त्या व्हॅल्यू डायरेक्ट लिहिणार आहे मी. तर A काय आहे 5, 5चा स्क्वेअर प्लस A2 काय आहे 3चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 इंटू 3 कॉस Phi1 किती आहे मला सांगा. कॉस Phi1 आहे, एक मी इथं काढलं होतं आपण, हे बघा पाय बाय 3 मायनस Phi2 आहे पाय बाय 2. एक मिनिट, पाय बाय 4 आहे मला वाटतं हे. राईट. मायनस पाय बाय 4 काय आहे का. चला सो सॉल्व करू याला आपण. आर इक्वल टू अंडर रूटमध्ये 5चा स्क्वेअर येतो 25 प्लस 9 प्लस बरोबर येते. याचा गुणाकार येतो 5 2 10 ते 30 येते. बघा 30 कॉस पाय बाय 3 मायनस पाय बाय 4 हे बाजूला करू येतं आपण. पाय बाय 3 पाय कॉमन काढलं 1/3 मायनस 1/4 ते झालं 4. बघा पाय 4 मायनस 3 डिवायडेड बाय 12 दोघांचा गुणाकार. राईट. ते झालं 1/12 म्हणजे पाय बाय 12 कॉस पाय बाय 12. आता पाय बाय 12 म्हणजे किती बघा. पाय म्हणजे 180. राईट. इथं करतो मी 180 डिवायड बाय 12. राईट. 12 1 12 6 वरले 12 5 60 15 डिग्री. कॉस 15 डिग्री मला सांगा कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू किती येते. लॉग टेबल काढा आणि लॉग टेबलमधून चेक करा. ओके. लॉग टेबलमध्ये चेक करून त्याची व्हॅल्यू लिहायची आपल्याला आर. लक्षात घ्या. तर ह्या दोन व्हॅल्यू डायरेक्टली ॲड होतील, ह्याच्यासोबत होणार नाही कारण ह्याच्यासोबत कोएफिशियंट आहे. ध्यानात घ्या. किती होते बरं सांगा. हे 25 प्लस 9 मला वाटतं 34 होईल का. 34 प्लस 30 इंटू याची व्हॅल्यू 0.9 काय ती येते. एक मिनिट मला सांगतो मी. 0.9659 9659 तर 66 घेतो अप्रॉक्सिमेटली. 59 आहे 66 घेतो. राईट. त्याला सॉल्व करावं लागला आता तुम्हाला. तर बाकी काही उरलं नाही. सोल्युशन करायचं आहे. सो 34 प्लस 3 मल्टिप्लाय हे 0 ह्याला दिला तर 9 पॉईंट झालं. 3 मल्टिप्लाय करूया आपण. 3 संग 18 8 हातचा आला 1 3 संग 18 19ला 9 हातचा आला 1 आणि 3 9 27 आणि 1 28 आणि इथं पॉईंट आला आपला 2 संख्या 3 आणि 0 0 एक आला ना ते इथं आलं. राईट. आता ह्याचं बेरीज करायची आपल्याला. इथं करूया आपण. सो आर इक्वल टू अंडर रूटमध्ये बघा या दोघांची बेरीज आहे तर पॉईंट नंतर संख्या पॉईंट नंतर राहील 9 8 जसाच तसा राहील.
ओके, इथं 4 आणि 12ला 2 हात चाला 1 आणि हे किती होतं 3 आणि 2 5 आणि 1 6 राईट. सो 62.98 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 63. आता कशाचा स्क्वेअर रूट आहे 63 जवळपास 8 8 64 आहे म्हणजे 7 पॉईंट काहीतरी 7.8 वर काहीतरी व्हॅल्यू येईल. तर इट इज 7.936 राईट. सो हे आहे 7.936 आणि उत्तर कशात येईल सेंटीमीटरमध्ये. बघा इथे युनिट सेंटीमीटर आहे तर आरचं उत्तर सुद्धा सेंटीमीटरमध्ये येईल, लक्षात घ्या राईट. आता डेल्टा काढायचा आपल्याला, तर डेल्टाचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असला पाहिजे. आपण पाठ केला होता बघा कोणा लक्षात घ्या काय होतं A1 sin अल्फा 1 प्लस A2 sin अल्फा 2 याद आहे. तिथं फक्त अल्फा जागी फाय आहे म्हणून आपण काय म्हणूया लक्षात द्या. सो डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स लिहायचं विसरू नका. टॅन इनवर्स ऑफ A1 sin फाय 1 A1 sin फाय 1 प्लस A2 sin फाय 2 अपॉन A1 cos फाय 1 प्लस A2 cos फाय 2. ओके, ह्याला सॉल्व करा. काही नाही असे प्रॉब्लेम आपण बरेच घेतलेले आहेत. ह्याला सॉल्व करा. टॅन इनवर्स ऑफ A1ची किंमत 5 आहे. साइन फाय 1ची किंमत मला वाटते π/3 कुठे होती इथं. फाय 1ची किंमत बघितली आहे π/3 प्लस A2ची 3 पुन्हा साइन π/4. आता हे सॉल्व करते वेळेस थोडं शांतपणे सॉल्व करा, लक्षात घ्या सॉल्व करणं गरजेचं आहे. हे पुन्हा अजून 5 cos फाय 1 cos π/3 प्लस 3 कॉसच परत cos π/4 व्हॅल्यू ठेवून द्या. चला डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5 साइन π/3 म्हणजे साइन 30 π/3 म्हणजे काय π/3 म्हणजे 60 सॉरी तर √3/2 इट विल बी √3/2 प्लस 3 साइन π/4 π/4 म्हणजे किती 45 किती असते cos 45 cos असो साइन असो 1/2 असते 1/√2 असते आपण 1/√2 आपण चला 5 cos π/3 1/2 राईट प्लस 3 1/√2. ओके, इथं 2 दिसायला तुम्हाला लसावी काढा सोपं जाईल. सो डेल्टा इक्वल टू येते टॅन इनवर्स ऑफ याचा लसावी काढण्यासाठी येईल ते 5√3 इंटू √2. बघा हे √2 ह्याला मल्टिप्लाय केला प्लस 3 2 6 राईट. ह्या दोघाला डिवाइड येईल 2√2 आपण ह्याचा आता ह्याचा लसावी घेतला 5√2 प्लस 6 डिवाइड बाय 2√2 कॅन्सल होऊन जाईल. आता याचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. गुणाकार उरलेला आहे, जागा पण कमी आहे आपल्याकडे. तर डेल्टा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बघा 5 ह्याची किंमत आहे 1.732 ह्याची किंमत आहे 1.414 आणि सगळ्याचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. तर गुणाकार मी डायरेक्टली घेतो जागा कमी असल्यामुळं. तर तो गुणाकार येतो बघा तर √3 आणि √2चं गुणाकार येते 2.45 आणि टोटल येते 12.25 प्लस 6 12 हे येते 12.25 प्लस 6 डिवाइड बाय 5√2 1.414 आणि त्याला 5 न मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 7.07 प्लस 6. ओके, तर डेल्टा येत आहे टॅन इनवर्स ऑफ याची बेरीज केली आपण तर 18.25 भागिले 7 आणि 6 13.07. ओके, ते भागाकार किती येईल 1 पेक्षा मोठा येईल. बघा 13 1 13 वरची संख्या 18 आहे. आता टॅनच्या कोणत्या ह्याची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी येते ऑब्विसली 45ची 1 येते. 45 पेक्षा जास्त अँगल असला पाहिजे. तर डेल्टाची किंमत येते बघा आपल्याकडे इथं लिहितो. सो डेल्टा इक्वल टू जवळपास 54 डिग्री राईट 23 मिनिट येते डेल्टा राईट. लागते बघू शकता तुम्ही टँजंटमध्ये 54 डिग्री 23 मिनिट. ओके, सगळं दिसते व्यवस्थित 54 डिग्री 23 मिनिट मोठे येतो वाटत तर हे बघा 54 डिग्री 23 मिनिट राईट. तर आज आपण इथंच थांबूया, या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. नेक्स्ट जे 3 प्रॉब्लेम झाले ते 21 22 23 नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण. ओके.